सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गाणे गुंद भारे निर्वाण सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गाणे गुंद भारे नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिर जाणे गीत गाणे धुंद मारे निर्वाण सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गाणे धुंद मारे आहे की नाही हिरवा निसर्ग? अहो, हिरवा निसर्ग म्हणजेच कोकण. कोकणातल्या या निसर्गदत्त देणगीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. पण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी या म्हणीप्रमाणे आपण सारे कोकणवासीय या निसर्गाचा ठेवा जपणार आहोत की नाही? निदान त्याकडे एक कटाक्ष तरी टाकणार आहोत की नाही? आणि याच विचारापासून सुरुवात होते कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेची. टिळक, आंबेडकर, सावरकर, आगरकर, गोखले, विनोबा भावे, साने गुरुजी अशी एकाहून एक मोठी माणसं ही कोकणात झाली. ती 1947च्या पूर्वीच झाली का? 1947 नंतर कोकणातली बुद्धी संपली का? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम कोकणाने केलं. असं असताना दुर्दैवाने आयडॉल्स म्हणून पाहावं अशी माणसं म्हणजे झाली देखील, पण पूर्ण देशाला नेतृत्व देण्याची ज्या कोकणची क्षमता होती त्या तो कोकण मागासलेला राहावा. इथल्या हापूस आंब्याला कोणी वाली नाही, इथल्या पर्यटनाला कोणी वाली नाही. गेली 10 ते 12 वर्ष कोकण विकास या एकाच ध्यासानं संजय यादवराव या युवकाने हा विचार रुजवलाय. अनेक हात त्याचे सोबती झालेत, अनेक मनांनी भरारी घेतले, कित्येक प्रकल्प उभी राहिली आणि कित्येक गावे पर्यटनात सरसावली. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द म सुखथनकर यांनी विचारांची ताकद दिली आणि अनेक उद्योजक, विचारवंत, राजकारणी, सिनेकलावंत, समाजसेवक यांनी पाठीवर थापही दिली. 420 किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीला जे निसर्गाचं प्रचंड वरदान मिळालं, खरं तर त्याचा युटिलायझेशन दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षामध्ये आम्हाला करता आलं नाही, हे वास्तव खरं आहे. आणि म्हणून सुखटंकर साहेबांनी आणि संजय यादवराव यांनी पुढाकार घेऊन गेले वर्षभर अतिशय मेहनतीने आणि कष्टाने 2020 सालामध्ये कोकण कसं असावं याची कल्पना त्यांनी रुजू करण्याचा एक चांगलं विजन डॉक्युमेंट त्यांनी तयार केलेला आहे. कोकणाचा विकास कोकणवासियांनी ठरवला तरच होऊ शकतो. कोकणाबाबत अधिक जागरूक राहिलं पाहिजे ते कोकणवासियांनीच, हा विचार आता पटू लागलाय. कोकणात एकूण टुरिझम, फळप्रक्रिया उद्योग, फिशरीज, सागरी पर्यटन, वनौषधी लागवड आणि औद्योगिक प्रकल्प देखील आले पाहिजेत. बंदरांचा विकास झाला पाहिजे, तिथे जहाज बांधणी, जहाज दुरुस्तीसारखे प्रकल्प झाले पाहिजेत. कोकणातल्या साधन संपत्तीचा उपयोग केला गेला पाहिजे. मला वाटतं हे पॅकेज जर राबवलं गेलं तर या प्रक्रियेची सुरुवात होईल असं मला वाटतं. एकेकाळी मुंबईच्या लालबाग परळ मिलमध्ये काम करणाऱ्या चाकरमानांची मनी ऑर्डर आली नाही तर चूल पेटेल की नाही अशी स्थिती असलेल्या कोकणाचा आता कायापालट होतोय. कोकणी माणूस लहान मोठ्या उद्योगात आता रमतोय. शेणातली ताकद त्याला समजते. पाहुणचाराचं आणि आदरातिथ्याचं बाळकडू पर्यटनाच्या व्यवसायात तो उतरवतोय. व्यवहारी विचार कोकणाच्या अतिथ्यशील कुटुंबात सुरू झालाय. समुद्राची खारी हवा आणि जांभ्या दगडाचा कातळ यांच्या अनोख्या मिलापातून
जगाला भुरळ घालणारा सर्वोत्कृष्ट हापूस तयार होतो आणि आपल्याला डॉलर मिळवून देतो याची जाणीव आज कोकणच्या तांबड्या मातीत राबणाऱ्या हातांना झाली आहे. कोकणात उत्पन्नाची अशीच एक खाण काजू, औषधी वनस्पती आणि कोकमच्या बागांमध्ये दडली आहे आणि त्याचीच जाणीव आता होऊ लागली. या काजू उत्पादनाचा विचार आम्ही जेव्हा करतो, अत्यंत आंबा थोडाफार प्रमाणामध्ये संघटित आहे, पण काजू अत्यंत विस्कळीत स्वरूपामध्ये आहे. तर स्थानिक माणसाचा विकास ही आपली कोकण विकासाची कल्पना आहे आणि मग स्थानिक माणसाचा विकास हा त्याच्याजवळ असलेल्या साधन सामुग्रीतून होणार आणि त्याच्याजवळची उत्पादक साधन सामुग्री म्हणजे माती, जमीन आहे. त्यामुळे जमिनीतून दर एकरी किती उत्पन्न त्याला घेता येईल हा आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. खनिज संपत्ती आणि सुसज्ज बंदरे यामुळे कोकणाच्या विकासाच्या वाटचालीची सर्व सज्जता आज पूर्ण झाली आहे. विमानांची भरारीही लवकरच कोकणच्या निळाशार आकाशात दिसू लागेल. आता गरज आहे ती तळमळीनं, आत्मीयतेनं, स्वार्थ विरहित भावनेनं विकासाची वाटचाल सुरू करण्याची. शेतकऱ्यांनी, उद्योजकांनी आणि आपल्या गावापासून दूर देशात परदेशात राहूनही कोकण भूमीचं वैभव मनात जपणाऱ्या कोकणवासियांनी आता संघटित झालं पाहिजे. विविध परिसंवाद, परिषदा, मार्गदर्शन शिबिर, विजन परिषदा, कोकण क्लबच्या माध्यमातून तालुकास्तरीय सुरू झालेल्या चर्चा व तज्ज्ञांची प्रात्यक्षिके, प्रकल्प भेट, पाहणी यातून कोकणवासियांमध्ये उर्मी आणण्याचं काम कोकण भूमी प्रतिष्ठान करीत असताना शासन व अन्य कोणी विकासाकरिता कार्य करतील असा विचार करण्याऐवजी मी काय करू शकतो, मी कोकणात जाणार का, छोटा मोठा प्रकल्प उभारणार का असा विचार करून कोकण विकासाच्या या यज्ञकुंडात सहभागी होण्याचा निश्चय करूया. रंग नवा, गंध नवा, श्वास नवा, हा ध्यास नवा, जोशाचा, हर्षाचा, उल्हासाचा मास नवा, नवी नवी ही लहर तरुणाईच्या वाटेवर. माझ्या सुवर्णभूमी कोकणांतो आम्ही मनापासून प्रेम करतो. इथली शेती, इथली माती, इथली शेती, इथली माती, इथली नाती, इथली संस्कृती, इथली नाती, इथली संस्कृती याच्याशी आमची मनापासून बांधिलकी आहे. आमची मनापासून बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही आमची जमीन कोणालाही कोणालाही विकणार नाही. विकणार